बदलापूर गावामध्ये मुख्यतः आगरआळीमध्ये लाईटीचा खूप व्होल्टेजचा प्रमाण वाढलेला होता। काल आमच्या आगरआळीमध्ये 2 ठिकाणी वायर तुटली, एक विठ्ठल फुलोरे त्यांच्या घराच्या इथे, दुसरा एक आगरआळीमध्ये गणपत भगत दत्ता भगत त्यांच्या घराच्या इथे। आम्ही प्रशासनाची इथं मागणी केली होती का तुम्ही त्वरित काम चालू करा व आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या, नाहीतर आम्ही मोर्चा काढू तुमच्या इथं। त्यांनी आमच्या इथे लगेच संपर्क साधून त्वरित आज काम चालू केला। आपले भारत चॅनलनी ही बातमी लावल्याबरोबर तात्काळ आपले इथले वाघमोडे साहेब हे सगळे यांची टीम घेऊन बदलापूरला सकाळी 10 वाजता तिथे दाखल झाले आणि त्यांनी सांगितलं का मनोज तुम्ही कुठली आता जो काम असेल तर तो आजच्या लवकर केला जाईल, तुम्ही काही मोर्चा काढण्याच्या निर्णय पडू नका। आता साहेब लोक तिथे वाघमोडे साहेब इथे आलेले आहेत, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सध्या वेळ द्या। हा, ती वेळ दिली, त्या वेळेत जर नाही झालं तर मग तुम्ही काय करायचं ते करा। आता आम्ही साहेबांशी बोललो का त्या जो सोसायटीचा जो प्रॉब्लेम होता तो आम्हाला ज्या सोसायटीचा प्रॉब्लेम तो आम्हाला तो सॉल्व्ह पहिले करून द्या करून, आणि जो विठ्ठल फुलोरेच्या घराच्या पुढून जो व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा आम्हाला सॉल्व्ह करून द्या करून। तर ते बोलले आम्ही आजच्या आज तुमचा जेवढे प्रॉब्लेम तेवढे सर्वचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो। आणि आम्हाला आपले भारत या न्यूज चॅनलनी जी बातमी लावली त्या बातमीचा खूप इम्पॅक्ट पडला। त्वरित जे महावितरणचे अधिकारी सर्व अधिकारी ते लवकरात लवकर इथे पोहोचले आणि काम चालू केलेलं ते। मागच्या आठवड्यात मी भोईआळी आगरआळी येथे 3 फेजची लाईन करण्यात यावी, सिंगल फेजवरून 3 फेजमधून कन्वर्ट करण्यात यावी, याच्या संदर्भात मी 8 दिवस आधी वाघमोडे साहेबांची भेट घेऊन त्यांना मी पत्र दिलंय। ते देखील काम आम्ही या 2-3 दिवसामध्ये करून घेऊ। कारण याचा असं आहे का लोकांना फ्लक्च्युएशनचा इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे, ते 3 फेजची लाईन झाल्यानंतर मोकळा होऊन जाईल असं मला वाटतं। धन्यवाद। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।